नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, 2026 आणि 27 पीक कर्जासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि आता राज्यातील या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। मित्रांनो, कोणते असे शेतकरी आहेत की ज्यांना लाभ मिळणार नाही आणि कोणते शेतकरी आहेत की ज्यांना लाभ मिळणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला ही सविस्तर माहिती आपण समजून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, 2026 आणि 27 साठी पीक कर्ज वाटपाबाबत जिल्हा बँक आणि विकास संस्थांनी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत। या नव्या नियमांनुसार 7/12 उतार्यावरील सामायिक क्षेत्रावर स्टॅम्पद्वारे संमती घेऊन कर्ज वाटप करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे। सामायिक क्षेत्रावर कर्ज वाटपास निर्बंध। नवीन नियमानुसार सामायिक मालकीच्या जमिनींवर पूर्वीप्रमाणे एकाच नावावर संमतीपत्र घेऊन कर्ज देण्यास बंदी घालण्यात आली आहे। प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या नावावर असलेल्या हिश्श्यानुसारच कर्ज दिले जाणार आहे। या नियमांचे पालन न केल्यास संबंधित अधिकारी आणि कर्ज मंजुरी प्रक्रिया जबाबदार धरण्यात येणार आहे। मित्रांनो, या धोरणाचा परिणाम जिल्ह्यातील सुमारे 7,000 शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता आहे। अनेकांना वेळेत कर्ज मिळण्यात अडचणी येत असून नवीन खातेदारांना कर्ज मंजुरीसाठी सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे। पूर्वीची पद्धत आणि अडचण काय होती तर मित्रांनो, यापूर्वी सामायिक खातेदारांकडून संमतीपत्र घेऊन एका व्यक्तीच्या नावावर कर्ज दिले जात होते। मात्र अशा कर्जावर शासनाकडून मिळणाऱ्या व्याज परताव्यात अडचणी निर्माण झाल्या। अनेक प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना व्याज सवलत मिळाली नाही, त्यामुळे बँकांनी ही रक्कम विकास संस्थांकडून वसूल केली। नव्या आदेशामागील कारणे। मित्रांनो, या पार्श्वभूमीवरच नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। 7/12 उतार्यावर नमूद असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे कर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल असा बँकेचा दावा आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी बँकांचे हप्ते वेळेवर भरून प्रामाणिकपणा जपला त्यांच्यासाठी 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा करण्यात आली होती। मात्र याच्या अटी व शर्तींचा आदेश अद्याप निघालेला नाही। पुढील खरीप हंगामासाठी नवीन कर्ज काढायचे असेल तर जुने कर्ज भरणे अनिवार्य आहे। अशावेळी 50,000च्या मदतीशिवाय कर्ज फेडणे अनेकांसाठी अशक्य झाले असून नियमित कर्जदारांसाठी मोठी परवड होत आहे।